नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत. तुम्ही पाहत आहात श्रीकांत टोळस यूट्यूब चॅनल. मित्रांनो, अतिवृष्टी जे काही आहे ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. अशा प्रकारचे बरेचसे मॅसेज जे आहेत ते व्हायरल होत आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत पैसे, अशा प्रकारचे सुद्धा मॅसेज आलेले आहेत. तर मित्रांनो, यामागचं सत्य काय? कोणाच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यामधील पैसे वाटप झाले, याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या श्रीकांत टोळस यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर श्रीकांत टोळस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. तर मित्रांनो, बऱ्याचशा काही कमेंट आलेले आहेत की सर, जे काही अनुदान आहे, अतिवृष्टी आहे, त्याचे जे काही पैसे आहेत ते कधी खात्यामध्ये जमा होणार आहेत, किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता शासनामार्फत पैसे जे आहेत, जे अतिवृष्टी आहे ते मिळण्यास सांगितले जात आहे. परंतु शेतकऱ्यांनी KYC आता केलेली आहे. बऱ्याचशा काही जिल्ह्यामध्ये 2 महिन्यापूर्वीच अतिवृष्टी अनुदानाची KYC केलेली आहे. पण काही जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 20 दिवसापासून KYC करणे चालू आहे. काही शेतकऱ्यांचे KYC 50% शेतकऱ्यांच्या ज्या काही KYC आहेत ते झालेले आहेत व बऱ्याचशा काही शेतकऱ्यांचे KYC सुद्धा बाकी आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांचे 2 महिने झाले आहेत KYC करून, ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या 2 महिने झालेले आहेत की KYC करून, अशा शेतकऱ्यांचे पैसे कधी पडतील, हे असे बरेचशा शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते कमेंटमध्ये भरपूर अशा कमेंट आलेल्या आहेत की सर, आमचे जे आहेत ते पैसे जे आहेत ते अद्यापही जमा झालेले नाहीत. हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत किंवा नाही. तर मी एक तुम्हाला कमेंट दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कमेंट जी आहे शेतकऱ्यांच्या मार्फत बऱ्याचशा अशा काही कमेंट आहेत ते येत आहेत. तर मित्रांनो, शासनाने जे काही आहे ते लवकरात लवकर यावरती निर्णय घेतला पाहिजे व शेतकऱ्यांचे जे काही अतिवृष्टी अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे. कारण दुष्काळ होऊनही बरेचसे दिवस झालेले आहे. रब्बी हंगाम हा शेवटाला येत आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना खरीपचेच जे काही अनुदान अतिवृष्टी आहे ते अद्यापही दिलेले नाही. तर लवकरात लवकर शासनाने यावरती काहीतरी चर्चा करून जो काही वाटप आहे तो करून घ्यावा. कारण जवळपास 90% शेतकऱ्यांच्या ज्या काही KYC आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर लवकरात लवकर शासनाने यावरती निर्णय घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकून द्यावेत. तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत टोळस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.